नीलम गोरे यांच्यावर टीका करताना खासदार संजय राऊतांची जीभ घसरली आहे। नीलम गोरे विश्वासघातकी असल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। नीलम गोरेंचे कर्तृत्व काय असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान संमेलनात झालेल्या चिखलफेकीवर शरद पवारांनी देखील बोलावं असं आवाहन संजय राऊतांनी केलेलं आहे। महाराष्ट्राने या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे। विश्वासघातकी बाई, काय तिला कमी केलं होतं द्यायला माननीय उद्धव साहेबांनी। काल नीलम गोरे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खाजगी, की मी महामंडळाला 50 लाख दिले उषा तांबेला म्हटले। बोले लोकांनी रेकॉर्ड केलेलं आहे, मी 50 लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला। जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते, ती 50 लाख देऊ शकते। भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा। माननीय शरद पवार साहेब, हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत। त्यांची ते ज्येष्ठ आहेत, ते पालक होते, ते स्वागताध्यक्ष होते। ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहे। संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर यांनी सुद्धा ह्याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे, पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे। दरम्यान या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे, आपण ऐकूयात। महाराष्ट्राच्या वैचारिकतेला लागलेली कीड म्हणजे संजय राऊत आहे। संविधानक पदावर असणाऱ्या नीलमताई गोरे त्यांचं संविधानिक पदही जाऊ द्या, पण एका महिलेबद्दल इतक्या घाणेरड्या भाषेत हे संजय राऊत बोलतात। अहो, संजय राऊतांचा इतिहास आहे महिलांबद्दल अतिशय वाईट बोलणं, त्यांना अश्लील शिव्या देणं। त्यांची स्वप्ना पाटकर या महिलेला दिलेल्या अश्लील शिवीगाळीची क्लिप आजही समाज माध्यमांवर उपलब्ध आहे। अशा या संजय राऊत, अशा या नाठाळ संजय राऊतांना आता महाराष्ट्रातील महिलांनीच वठणीवर आणण्याची गरज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।